नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरून आज परत आलोय. नाव घेत नाही, पण बाहेरच्या कोर्टात गेलो होतो. दोन्ही ठिकाणी अगदी महत्वाचे, संवेदनशील असे मोठे खून खटले होते. खूप तयारीने गेलो होतो. पक्षकारांनी चांगली तयारी केली होती. दोन्ही खटल्यामध्ये अत्यंत महत्वाच्या स्टेजसाठी, सुनावणीसाठी, प्रत्यक्ष युक्तिवादासाठी आणि साक्षीदाराच्या उलट तपासासाठी खटले होते. अशावेळी खूप तयारी करावी लागते. येणारा साक्षीदाराची पूर्वपीठिका, त्यांनी केलेले कागद, तो पंच असेल तर त्या संपूर्ण पंचनाम्याची तयारी, त्यातील कायद्याचे मुद्दे. तुम्ही आरोपीचे वकील असाल तर तो साक्षीदार, तो पंच खोटं का बोलतोय, तो विश्वासू साक्षीदार का नाही, तो इंटरेस्टेड विटनेस कसा आहे, त्याचा उद्देश नेमका काय आहे, पोलिसांनी प्रोसिजरल मिस्टेक काय केलेले आहेत, तिथे नेमके काय करायला पाहिजे होते, पोलिसांच्या तांत्रिक चुका काय झालेल्या आहेत. अशा तांत्रिक चुका ठेवल्या तर तो पंचनामा विश्वासार्ह होत नाही. यासाठी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय म्हणते, त्याचे निकाल काय, संदर्भ निकाल काय, ते या कसल्याशी जुळत आहेत का, क्वेश्चन ऑफ फॅक्ट आणि क्वेश्चन ऑफ लॉ हे दोन्ही मुद्दे जुळत आहेत का, हे सगळं पाहावं लागतं. अर्धी रात्र त्यात फुकट जाते. फुकट जाते म्हणण्यापेक्षा खर्ची पडते, कारण ती दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही उलट तपासाला उभे राहता तेव्हा तुमची तयारी त्या क्रॉस बंद दिसायला लागते, दिसणं अपेक्षित असतं. हातात मुद्दे घेऊन उलट तपास होत नाही. अनेक गोष्टी त्यात असतात. साक्षीदाराचं मानसशास्त्र, न्यायालयाचं मानसशास्त्र, सरकारी वकिलांचं मानसशास्त्र, कोर्टातील माहोल, या सगळ्यावर ते अवलंबून असतं. हे अत्यंत विषण्णपणे सांगतो. यावर यापूर्वी एक व्हिडिओ मी केला होता, कोर्टातील कालहरण. आपण सगळ्या तयारीने जातो. कालही मी गेलो, परवाही गेलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे 10:30 पावणे 11 वाजताच मी कोर्टात पोहोचतो. न्यायालय होतं. काही काळासाठी न्यायालय जेल व्हिजिटला गेलं. योग्य आहे, त्यांचं एक ते काम आहे. 11:30 पावणे 12 वाजता न्यायालय परत सुद्धा आलं. 1:30 वाजेपर्यंत आम्ही सरकारी वकिलांची वाट बघत होतो. 1:30 वाजता सरकारी वकील आले. साक्षीदार हजर आहे सांगितलं. बोलो चला 5 वाजेपर्यंत उलट तपास आटवेल, दिवस सार्थकी लागेल. बरं, साक्षीदार परत जाणं आमच्या दृष्टीने चांगलं नव्हतं, कारण जेवढा साक्षीदाराला वेळ मिळतो तेवढा त्याला तयारी करून आणण्यासाठी सरकारी पक्षाला सुद्धा वेळ मिळत असतो. 1:15 वाजता कोर्टाने सरकारी वकिलांना कागद दिला आणि समोर अर्ज लिहायला सांगितला. 2 ओळीचा अर्ज लिहायला सरकारी वकिलांनी 10 मिनिटं लावली. त्याच्यावर 1 ओळीचं मी म्हणणं दिलं आणि 2:05 कोर्टाने तारीख दिली. काही नाही, दंड मागितला, दंड नाही, पेनल्टी नाही. कोर्टाने थोडा त्रागा केला. सरकारी वकिलांनी रडवेला चेहरा केला. माझं दुसऱ्या कोर्टात काम होतं सांगितलं. कोर्टाने नेहमीचे डायलॉग मागितले. तुम्हाला जमत नसेल तर हे विशेष सरकारी पद सोडा. तुम्हाला इकडे जावं लागत असेल, तिकडे जावं लागत असेल. बोलणं खूप झालं. आउटपुट काय? संपूर्ण दिवस वाया गेला. एक तयारी फुकट गेली. न्यायालयाचा वेळ फुकट गेला. या काळात न्यायालयाने एकही साक्षीदार तपासलेला नव्हता. अगदी एखादा फुटकळ काम केलं म्हणजे न्यायालयाचा वेळ फुकट गेला. साक्षीदार असून
तो परत गेला म्हणून साक्षीदाराचा वेळ फुकट गेला, पोलीस कर्मचाऱ्यांचा वेळ फुकट गेला, आमचा वेळ फुकट गेला, आरोपी सर्व जामिनावर होते त्यांची रोजंदारी बुडाली, खटला सेन्सिटिव्ह होता म्हणून प्रत्येक दोन्ही पार्टीची बरीच लोक आली होती त्यांचा दिवस फुकट गेला. याची भरपाई कशी निघणार? बरं, एकदा होतं का महिन्यातले 20 दिवस काम चालत असेल तर 20 दिवसातले 10 दिवस हे होतं. ज्यांच्याकडे 10 खटले असतात त्यांना ठीक आहे, एका कोर्टातलं काम चाललं नाही तर दुसऱ्या कोर्टात काम चालतं, दिवस भरून निघतो. इथे उत्पन्नाचा विषय नाही, इथे विषय आहे तो तुमची कार्यशक्ती फुकट जाते, कोर्टाची कार्यशक्ती फुकट जाते, वेळ फुकट जातो त्याची. पुढच्या तारखेला 11 वाजता खटला सुरू होईल असं हा खटला सुरू झाल्यापासून 10 ते 15 वेळा सरकारी वकिलांना तंबी देऊनही खटला पुढे सरकत नाही. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने टाइम बॉन्ड केलेल्या मॅटरची ही अवस्था आहे. आरोपीला जामीन झालाय या कारणासाठी खटला काही ना काही कारणासाठी पुढे ढकलला जातो. मग साक्षीदार फितूर झाले, फुटले, साक्षीदार साथ देत नाहीत, ही रड करता येत नाही, करायला कारण उरत नाही. पोलीस तपास जर प्रामाणिकपणे झाला, दिलेल्या वेळी दिलेला खटला व्यवस्थित चालू झाला, सरकारी वकील आणि आरोपीचे वकील दोघांनी जबाबदारीने वागलं आणि त्याही पेक्षा कोर्टाचा स्टाफ आणि कोर्टाने जास्त जबाबदारीने वागलं तर हे खटले सुरळीतपणे चालतील, 10-10 वर्ष चालणार नाहीत. मित्रांनो, कितीतरी खटल्यात 5 ते 10 वर्ष जामीन न झालेले आरोपी खटला चालल्यानंतर सुटतात, निर्दोष सुटतात, संशयाचा फायदा घेऊन सुटतात. मग त्यांच्या आयुष्याची जी होळी झालेली असते, कारागृहात आयुष्य फुकट गेलेलं असतं, त्याची भरपाई कोण देणार? दुसरा एक खटला होता, दुसऱ्या दिवशी मी त्या खटल्यासाठी गेलो, तिथे मी विशेष सरकारी वकील होतो. आता माझी भूमिका पूर्णपणे बदलली होती, पूर्ण युक्तिवादाची तयारी होती. कोर्टाने गेल्यावरच नांगी टाकली. फिर्यादीतर्फे, मैताच्या मुलातर्फे, सरकार पक्षातर्फे एक इंटरव्ह्यूचा अर्ज होता, त्याच्यावर सुनावणी होती, काही कागदपत्र मागवायची होती. विरुद्ध पक्षकार आणि त्यांचे वकील जे 10 जण आहेत त्यापैकी एकही जण आला नाही. एक ज्युनियर आला, म्हणणं देतो करत टाइमपास करत राहिला. कोर्टाने मग शस्त्र बाहेर काढलं. मला वेळ नाही, 31 तारीख आहे, महिना अखेर आहे, मला निकाल द्यायचे आहेत, ही सुनावणी 5 मिनिटात आटपेल का? वकील म्हणाले नाही, 1 तास लागतील. मग 6 महिने खटला चालणार नाही. आधीच 10 वर्ष चालू असलेला खटला एका अर्जासाठी जर 6 महिने रखडणार असेल तर हे सुद्धा चांगलं द्योतक नाही. मी माझं म्हणणं दिलं होतं. विरुद्ध वकील आले, त्यांनी तोंडी सुरुवात केली, लेखी म्हणणंही आलं, तारीख मिळाली. असे जेव्हा दिवसामागून दिवस जातात तेव्हा न्याय व्यवस्था बिघडले असं जरी म्हटलं नाही तरी अवस्था बिकट आहे असं म्हणावं लागेल. कोण जबाबदार, का असं होतंय यावर काथ्याकूट करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी सांभाळून वेळेचा सदुपयोग केला, दिलेल्या दिवशी दिलेली कामं व्यवस्थित चालली आणि ज्या वेळेला कामं चालतील तेव्हा आरोपीच्या वकिलांना, ॲपेलंटच्या वकिलांना किंवा एकंदर वकिलांना पुरेसा वेळ दिला गेला, त्यांचं म्हणणं त्यांच्या क्षमतेपर्यंत मांडायची संधी दिली तर उलट वेळ वाचेल. होतं काय, महत्वाचा वेळ फुकट जातो आणि अपील असेल, फौजदारी केस असेल, दिवाणी दावा असेल तेव्हा प्रत्यक्ष सुनावणी युक्तिवादाची वेळ येते, तेव्हा वकिलांना पुरेशी संधी दिली जात नाही, वेळ दिला जात नाही, उलट तपासाला वेळ दिला जात नाही. प्रत्येक वकिलाची क्षमता वेगळी असते, तो वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून आलेला असतो, त्याच्या पक्षकाराची बाजू त्याला मांडायची असते.
ट्रायल कोर्टाने हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. ट्रायल कोर्टाच्या डोक्यात आता जे स्वतः आपण हायकोर्ट असल्यासारखा आविर्भाव आहे, आपण प्रथम सुनावणी घेतोय त्यामुळे पुरेसा वेळ दिला पाहिजे. लॉ पॉइंट पेक्षा इथे क्वेश्चन ऑफ फॅक्ट्सला महत्व आहे. उद्या अपिलात लॉ पॉइंट्सवर विषय चालणारच आहेत, आपल्यालाही तो बघायचा आहे. पण अशा वेळी इतर वेळेला कालापुढे होतो, वेळ जातो, अनेक तारखा पडतात आणि प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी मात्र न्याय दिला जात नाही, न्याय देण्यासाठी वेळ दिला जात नाही. ही खरी गंभीर बाब आहे. यावर कोणी विचार करायचा? सिनियर वकील असेल त्यांना काही फरक पडत नाही, ज्युनियर वकिलांना खूप मोठा फरक पडतो. मग त्यांची न्यायदानाबद्दल असलेली जी काय आपुलकी असते, अपेक्षा असते, ती कुठेतरी नष्ट होते, कमकुवत होते. आपण हे फक्त वकिलांच्या आणि जजच्या दृष्टीने बघायचं नाहीये. सगळी न्याय व्यवस्था ही पक्षकारांच्या दृष्टीने बघायची असते. एखादी डिक्री हातात घेतल्यानंतर प्रत्यक्ष ताबा मिळायला जर 20-20 वर्ष लागत असतील, नुकसान भरपाई मिळायला 10-10 वर्ष लागत असतील आणि शेवटी तडजोडच करायची असेल, तर मग हे दावे चालवण्याचा, अपील चालवण्याचा अट्टहास कशासाठी? पक्षकारांनाही इगो असतो, मर्यादा असतात, न्यायालयाबद्दल त्यांचे काहीतरी गैरसमज असतात असंच म्हणावं लागेल. कारण ते श्रद्धेने आलेले असतात, ती श्रद्धा पुरी होत नाही. वकिलांचे इगो असतात, जजच्या इगो असतात. या सगळ्यातून चालेल तेव्हा तो खटला काही मिनिटासाठी आणि काही तासासाठी फक्त चालणार असेल. एकाच दिवशी 10-10 खटले ओपन होत असतील, एकाच दिवशी अनेक अपील चालवली जात असतील, महिना अखेरीत त्यातली 1 किंवा 2च अपील निर्णयित होत असतील, तर पुन्हा एकदा जी काय आचारसंहिता बनवले, मार्गदर्शक तत्व बनवले, त्यांचा पुनर्विचार करायची वेळ आले असंच म्हणावं लागेल. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही तुमची मत नक्की मांडा, तुमचे अनुभव मांडा. मला खात्री आहे प्रत्येकाला, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी कोर्टाची पायरी चढावीच लागलेली असणार. आणि अशा वेळी हे जे अनुभव आहेत, वकील नाही म्हणून, जज नाही म्हणून, जजला वेळ नाही म्हणून, दुसरं काम चाललं म्हणून, साक्षीदार आला नाही म्हणून, विरुद्ध वकील आले नाही म्हणून, सार्वजनिक सुट्टी आली म्हणून, कोण आजारी पडलं म्हणून, कोण मयत झालं म्हणून, अशा फुटकळ कारणासाठी तासन तास फुकट जातात, दिवसागणित दिवस फुकट जातात. दिवाणी काम असेल, फौजदारी काम असेल, ते जागेवरच राहतं आणि ज्याला अपेक्षित न्याय म्हणतो तो मात्र मिळत नाही. आपण फक्त न्यायदानाबद्दल फुकटच्या गप्पा मारायच्या, वांझोटी चर्चा करायची, पोकळ आश्वासनं द्यायची, म्हणून विषण्णता येते. आपण आपली मतं मांडा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.